नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया स्टारलाइन्स एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 130.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 701.19 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 185.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 83.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.44%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि 1:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 5 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 5 शेअरचे 6 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया बाल्मर लॉरी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 93.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 107.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 38.61 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 120.01%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 38 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 268.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 320.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 129.40 रुपये आणि बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82.77%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 8 रुपये 50 पैसे म्हणजे 8.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेडने एक्झिट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1043.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1118 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 255.33 रुपये आणि KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 273.53%चे रिटर्न दिले आहे आणि KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने 0.20 रुपीज म्हणजे 20 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 967 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 59,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,180 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 645.90 रुपये आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 45.49%चे रिटर्न दिले आहे आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 2 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी
कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने एक्झिट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.